सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे आणि महत्त्वाचा आहे. आजचा जो आपला विषय आहे तो आपल्या लाईफ जर्नीसाठी खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट विषय आहे. तर आजचा जो आपला विषय आहे त्याचं नाव आहे, कोणीही तुमची मदत करायला येणार नाही, डिसिजन चेंजेस लाईफ. जेव्हा आपण ह्या जर्नीवर असतो मित्रांनो, त्यावेळेस आपण मदतीची अपेक्षा करतो, आपण वाट पाहतो. बरेच लोक वाट पाहतात, कोणी मदतीची अपेक्षा करतं की काहीतरी होईल, कोणीतरी येईल. पण आपल्याला ही गोष्ट खूप अवघड जाते मित्रांनो लाईफमध्ये, की आपण हे समजून घेत नाही की कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. आणि ही आपल्या आयुष्यामधली समजून घेण्यातली सगळ्यात अवघड गोष्ट असते. जितक्या लवकर आपण ही गोष्ट समजून घेऊ तितकं आपल्याला बरं पडतं, तितकं आपल्याला सोपं पडतं मूव्ह ऑन करायला, समोर जायला आणि योग्य डिसिजन घ्यायला. दुसरा मुद्दा मित्रांनो, दुसरी गोष्ट, आपण एक्सपेक्टेशन ट्रॅपमध्ये अडकलेलो असतो. आपण लोकांकडून एक्सपेक्ट करायला लागतो. यामध्ये आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स, आपले जे बिझनेस कलिग आहेत किंवा जॉबचे कलिग आहेत ते, यांच्याकडून आपण एक्सपेक्ट करायला लागतो. या उपर आपण काय करतो मित्रांनो, आपण देवाजवळ मागणं मागतो, देवा माझं असं कर, मला हे होऊ दे, मला हे असं करू दे, माझ्यासोबत असं घडू दे. आणि मग तेही नाही झालं की मग आपण शेवटचा शस्त्र आपलं जे असतं ते म्हणजे नशीब, लक. आपण लकच्या भरोश्यावर बसतो. आणि या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो मित्रांनो, आपण रिस्पॉन्सिबिलिटी टाळतो, आपण रिस्पॉन्सिबिलिटीपासून पळ काढतो. हे ध्यानात घ्यायला हवं मित्रांनो की लक त्याच गोष्टीची साथ देतं, त्याच व्यक्तीची साथ देतं जो स्वतः तयार असतो काहीतरी करायला, स्वतःमध्ये बदल घडवायला, पळायला आणि स्वतःला घासून घ्यायला, बदलायला. तर मित्रांनो, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्टच नाही केली तर आपल्याला त्रास होणारच. आणि त्यामुळे जितक्या लवकर आपण रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करू तितकं लवकर आपण डिसिजन घेऊ शकू आणि पुढे जाऊ शकू. तिसरा मुद्दा मित्रांनो, तो म्हणजे मोटिवेशन वर्सेस डिसिजन. तर आपण बऱ्याचदा मोटिवेशनची वाट पाहतो की नाही, मला आज काहीतरी आतून मोटिवेट होईल मी आणि मग मी निर्णय घेईल, किंवा कोणीतरी मला काहीतरी सांगेल, मला काहीतरी आयडिया देईल, त्याच्याकडून मग आपण मोटिवेशन एक्सपेक्ट करतो. पण मित्रांनो, मोटिवेशन जरी येणार असेल तर हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे की मोटिवेशन ही एक्सटर्नल फॅक्टर आहे. मोटिवेशन हे बाहेरून येत असतं, कुठेतरी आपल्याला ते भेटत असतं. पण डिसिजन आतून घ्यावा लागतो, डिसिजनवर आपल्याला विचार करावा लागतो आणि मग तो घ्याल. जेव्हा आपण आतून डिसिजन घेतो त्यावेळेस मग गोष्टी बदलायला चालू होतात मित्रांनो. कारण मोटिवेशन जरी हे असलं तर मोटिवेशनची एक महत्त्वाची गोष्ट आहे की मोटिवेशन येतं जातं, पण डिसिजन काय असतं, डिसिजन घेतलं की तो शांत असतो, तो विचार करून घेतलेला असतो आणि तो हेल्पफुल असतो. आणि योग्य डिसिजन आयुष्याची दिशा बदलतो मित्रांनो. आता मी थोडं पर्सनल बोलतो मित्रांनो. कसं आहे, आजकाल आपण सगळेच खूप प्रेशराईज झालेलो आहोत. आपल्याकडे वेळ कमी असतो, कामं असतात, त्याच्यानंतर आपण अडकलेले असतो, गुंतलेले असतो कामांमध्ये, सोशल लाईफमध्ये, बिझनेस लाईफमध्ये, बऱ्याच गोष्टींमध्ये. पण मग आपण या सर्वांमध्ये काय करतो, आपण पोस्टपोन करायला लागतो. आपण काय पोस्टपोन करायला लागतो, आपण गोष्टी पोस्टपोन करायला लागतो. नाही, हे आज नाही, आपण हे उद्या करू, आज योग्य वेळ नाही, थोडं थांबू, एक आठवडा थांबू, मला हे करायचं आहे पण मी थोडं विचार करून करेल, असं करेल. आणि मग या सर्वांमध्ये आपण काय करतो, आपण गोष्टी पोस्टपोन करायला लागतो आणि लांबवायला लागतो. आणि यामुळे मग आपण अजून अडकत जातो आणि आपल्याला जास्त त्रास होतो. सो मित्रांनो, प्रोसेस जर करायची असेल, प्रोग्रेस जर करायची असेल तर आजच तो वेळ आहे की जिथे आपल्याला डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता पुढचा मुद्दा मी जो बोलणार आहे तो असा आहे की जी लाईफ रिसेट आहे मित्रांनो, लाईफ रिसेट करणं म्हणजे मोठा डिसिजन घेणं नाही. लाईफ रिसेट करणं म्हणजे एक छोटा डिसिजन घेणं आणि त्यावर फॉर्म राहणं. उदाहरणार्थ, स्वतःसाठी 30 मिनिटांचा वेळ काढणं, आपल्या आयुष्यामध्ये ज्या टॉक्झिक गोष्टी आहेत त्या कमी करणं आणि यातून मग आपल्याला एक योग्य डायरेक्शन मिळते आणि त्या डायरेक्शनला फॉलो करणं. तर आपला जो शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, ॲट द एंड मी तुम्हाला बोलतो थोडंसं, ते म्हणजे की परफेक्ट वेळ येत नसते, परफेक्ट टायमिंग येत नसते, परफेक्ट मोटिवेशनही येत नसतं. पण
परफेक्ट डिसिजन घेता येऊ शकतो. आणि आज डिसिजन घेतला तर आज डायरेक्शन बदलते मित्रांनो. आणि हे आपण ध्यानात घ्यायलाच हवं की कोणीही तुमची मदत करायला येणार नाहीये. आपल्या स्वतःच्या मदतीसाठी आपल्या स्वतःलाच उभं टाकावं लागणार आहे आणि मगच आपण पुढे जाऊ शकू. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसर्च. धन्यवाद मित्रांनो.